नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मिक्स डाळीचे अप्पे घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी तुम्ही अशा घरातल्याच साहित्यापासनं अगदी टमाटम फुगलेले कुरकुरीत वरच्या साईडने आणि अगदी सॉफ्टमध्ये असे मिक्स डाळीचे अप्पे बनवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तिचे काही लागणारं साहित्य आहे ते सगळ्यात अगोदर बघून घेऊया. एका बाउलमध्ये मी 3 कप तांदूळ घेतलेला आहे. कपाचं मेजरमेंट आहे माझं. तर लक्षात ठेवा, नेहमी तांदूळ उकडीचा किंवा जाडसर असावा किंवा हातसडीचा तांदूळ घेतला तरी चालेल, म्हणजे छान आपले अप्पे फुगून येतात. त्याचबरोबर इथे आपण दुसऱ्या कपामध्ये तुम्ही जर बघत असाल तर अर्धी वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे आणि ही आपली जी डाळ आहे वाटाणा डाळ आहे. तर जी आपले हिरवे वाटाणे असतात त्याची ही डाळ आहे. तर याच्या जागी तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता. अर्धा कप आपण इथे मसूर डाळ यूज केलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे अर्धा कप मुगाची डाळ वापरली आहे. तर तुम्ही बघा, तुमच्या इच्छेनुसार मुगाची डाळ किंवा चवळीची डाळसुद्धा घेऊ शकता. इथे आपण अर्धा कप चणा डाळ आणि 1 कप उडद डाळ अशा प्रकारे आपण 5 डाळी मिक्स करून आज मिक्स डाळीची अप्पे बनवतोय. तर डाळी तुम्ही कुठल्याही घेऊ शकता, मटकीची, चवळीची किंवा अजून कुठली डाळ आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. पण फक्त आपल्याला उडद डाळ आणि ही तांदूळ म्हणजे नेसेसरी आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत. तर चला आता आपण या सगळ्या डाळी आणि तांदूळ मिक्स करून व्यवस्थित आपल्याला या धुवून घ्यायचेत. तर चला आपण सगळ्यात अगोदर तर इथे एक मी बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊया. डाळही त्यातच ॲड करूया. हवं असेल तर तुम्ही डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवू शकता. पण इथे मी अल्टिमेटली आपण सगळं एकत्रित ब्लेंड करणार आहोत. त्यासाठी एकत्रच भिजवलेलं आहे. काहीही फरक पडत नाही, एकत्र भिजवलात तरी चालतं. आता त्यात पाणी टाकून अशा प्रकारे 1 ते 2 वेळेस डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून डाळ स्वच्छ होईल. तर बघा, कारण बऱ्याचदा आपण बोरिक पावडर वगैरे लावलेलं असतं आणि ते व्यवस्थित स्वच्छ व्हावं यासाठी 2दा धुवून घ्यायचं. त्यानंतर आता आपण हे एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊया, जेणेकरून डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर ते थोडेसे फुगून येतात आणि क्वांटिटी जास्त होते. त्यासाठी थोडंसं मोठं पातेलं यूज करायचं आणि त्यात साधारणतः 2.5 ग्लास पाणी टाकून याला झाकण लावून कमीत कमी आपल्याला 5 ते 6 तास डाळ भिजवून घ्यायची आहे. तर इकडे मी 5 ते 6 तास डाळ भिजवून घेतलेली आहे. लगभग 7 तास डाळ पूर्णपणे भिजलेली आहे इथे आणि छानपैकी पाणी पण काढून घेतलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. तर याची कन्सिस्टन्सी अप्पे बनवत असताना रवाळ कन्सिस्टन्सी असावी, म्हणजे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही. जशी रव्याची कन्सिस्टन्सी असते त्याचप्रमाणे अगदी रवाळ पीठ हे काढून घ्यायचं. तर एक मोठं पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये अशा प्रकारे पीठ काढून घ्यायचं. खूप छान मिक्स अप्पे होतात आणि सगळ्या डाळीमुळं हे एक प्रोटीनचा सोर्स अप्पे आहेत. तर बघा, इथे आपण अशाच पद्धतीने दुसरंही पीठ काढून घेतले आणि ही तिसऱ्यांदा मी अशाच प्रकारे पीठ काढून घेतलेलं आहे. अगदी छानपैकी पीठ आपल्या इथे निघालेलं आहे. कन्सिस्टन्सी रवाळ आहे, तुम्ही इथे चेक करू शकता. मी एका चमच्याने तुम्हाला हलवून दाखवते. तुम्हाला दिसतंय की अगदी ही रवाळ आहे. तर आता याला झाकण लावून आपल्याला कमीत कमी 10 ते 12 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. तर थंडीचे दिवस आहेत, थोडंसं गरम जागी ठेवलं तर लवकर फर्मेंट होतं. तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ चेक केलं तर अगदी फुगून पीठ वर आलेलं आहे. बघा किती छान फुगलेलं आहे आणि जेवढं जास्त फर्मेंटेशन तुमच्या अप्प्यामध्ये होईल तेवढे जास्त ते स्पॉन्जी होतील. तर त्यासाठी फर्मेंटेशन व्यवस्थित झालं की कुठलाही साऊथ इंडियन डिश अगदी छानपणे आपल्याला घरी बनवता येतो. तर त्यातलं काही पीठ मी इथे यूज करणार आहे आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फार फार तर हे पीठ 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहतं. त्याच्यामुळे त्या बेतानेच पीठ तयार करावं. 2 ते 3 दिवसात हे पीठ संपवावं, कारण मिक्स डाळीचं पीठ आहे तर त्यासाठी खूप जास्त दिवस ठेवू नये. तर यात आपण आता 1 वाटी कांदा टाकलेला आहे. कांदा बारीक चिरून घेतला. हिरवी मिरची 2 ते 3 बारीक चिरून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इथे मी 1 छोटा चमचा हिंग वापरलेला आहे. तर हिंग ऑप्शनल आहे आणि मीठ. तर मी पिठामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवायचं नाही, नाहीतर मग पिठाचा खूप जास्त लवकर आंबट वास येतो आणि पीठ लवकर खराब होतं. त्यामुळे आयत्या वेळी ज्यावेळेस कुठला पदार्थ करायचा असेल त्यावेळेस मीठ टाकायचं आणि पीठ यूज करायचं. तर ते बाकीचे पीठ एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस आरामात ठेवू शकता. तर इथे बघा, आप्प्याचे पीठ तयार झालेलं आहे आणि गॅसवर मी असं आप्पे पात्र ठेवलं आहे. त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे अगदी कुरकुरीत होतात वरच्या साईडने आणि आप्पे खाली चिटकत पण नाहीत. आणि हा नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामुळे ते बिलकुल खाली चिटकणारच नाहीत. तरीसुद्धा आपण थोडंसं तेल टाकलं आहे. तर आता आपण हे तेल व्यवस्थित ब्रशअप करून घेतलेलं आहे आणि यात आपण आता एका चमच्याच्या साह्याने असं आप्पे पात्रामध्ये पीठ टाकून घेऊया. हव्या त्या साईजचे तुम्ही
हे आप्पे बनवू शकता. मोठे, लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडेसे छोटेसुद्धा बनवू शकता. म्हणजे पिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे आप्पे छोटे छोटे होतात. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार आप्पे मोठे छोटे बनवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. घरातल्या घरात अशा प्रकारचे मिक्स डाळीचे आप्पे, त्याच्यासोबतच चटणी, नारळाची चटणी किंवा सांबर तुम्ही सर्व करू शकता. तर एक 5 मिनटानंतर खालच्या साईडने हे बघा गोल्डन ब्राऊन झालेत, तर अगदी हळूवारपणे त्याला पलटून घ्यायचं आणि त्याला खालच्याही साईडने व्यवस्थित पलटून घ्यायचं. म्हणजे छानपैकी दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. शक्यतो आप्पे भाजत असताना पात्रामध्ये गॅस नेहमी हळू ठेवा, म्हणजे छानपैकी कलर येतो आणि पूर्णपणे ते व्यवस्थित शिजले जातात. तर थोडंसं वरून मी अजून थोडं तेल टाकणार आहे, जेणेकरून छानपणे एकदम क्रिस्पी होतील आणि खायलाही एकदम छान लागतील. तेल ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. अगदी स्टार्टिंगला तेल टाकलं तरी चालतं. तर छान आप्प्याला कलर आलेला आहे. तर आता आपण हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर गरमागरम आप्पे आपले खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सुरेख आणि किती सुंदर कलर आलेला आहे. हव्या त्या साईड्समध्ये तुम्ही अशा प्रकारे अगदी स्पॉन्जी आणि वरच्या साईडला कुरकुरीत आपले आप्पे तयार आहेत. तर मी हे आप्पे एका प्लेटमध्ये सर्व केले आहेत आणि त्याच्यासोबतच नारळाची चटणी सर्व केलेली आहे. तर या नारळाच्या चटणीची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. खूपच छान आणि अगदी बघा जाळीदार आप्पे आपले तयार आहेत. मस्तपैकी आतूनही फुललेले आहेत, आतून स्पॉन्जी झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, नक्की ट्राय करायचं आहे. त्यासोबतच नारळाची चटणीची रेसिपी पण मी लवकरच अपलोड करेन. तर रेसिपी तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.